परत बोल. नको हे असं काही दाखवायचं नसते. बोल ना. बघू शकता मी असा बटा काढून परत टाकली ना मम्मी. गबस. तर हॅलो गाईज, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज असाच एक मला रिॲक्शन व्हिडिओ शूट करायची होती मम्मीसोबत, पण मला काही बहाणा नव्हता भेटत, म्हणून मी एक ब्लॉगचा बहाणा घेते. मम्मीचा एक रिॲक्शन शोधायचा, माझ्या डेली रुटीनचा मी सगळं वेगवेगळा सांगेन, उलटा सांगेन. मग तेच मला रिॲक्शन मम्मीचे घ्यायचे आणि मला नाही माहिती मम्मीचे रिॲक्शन कसे असतील, शिव्या देईल की काय देईल. पण व्हिडिओ चालू असताना मम्मी शिव्या देणार नाही आहे, हे मला गॅरंटी आहे. मग आता बघू. मम्मी किचनमध्ये आहे, किचनमध्ये जाऊन आपण एक व्लॉग परत एकदा चालू असं इंट्रो घेऊन मम्मीच्या सोबत जरा रिॲक्शन घेऊ आपण. बघू कसा चालते व्लॉग, कसा बघा तुम्ही. चहा पिवाला असं मम्मी बोल, आता बोल. कॅमेरा चालू केला काय बोल. बघा कशी बोलते. हाय गाईस, या चहा पिवाला. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह से. थांबा, स्टार्टिंग करू आपण. अय्यो उभी रे. काय बोलू? बोलायला काही सुचत नाही माझ्या मुलीला. तू बोल. मी काय बोलू, मला बी नाही सुचत. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. जेव्हा काही बनवायला घेतलं ना, बोलायला आम्हाला काही सुचत नाही. तेव्हा आमच्याकडं जाम काही पनीर आहे बरं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल परत एकदा. आणि आज असंच काही नाही, असंच टाइमपास व्लॉग बनवते. काही हाय नाही टाकायला, तरी एक सुचले. आता रोज डेली टाकीन व्लॉग. हल्ली मी इन्स्टावर रोज ॲक्टिव्ह असतं, रोज माझ्या रील्स पडतात, शॉर्ट्स पण पडतात यूट्यूबवर. आता व्लॉग पण टाकीन. आणि इकडे आहे ना, ही माझी मम्मी श्रीखंड ठेवते. ह्यो माझा पहिला व्हिडिओ, स्टार्टिंगपासूनच्या व्हिडिओ मी जर आधी डिलीट केले 2-3 व्हिडिओ हान त्याच्याशी. आता यो फक्त डेली व्लॉगसाठी मी तुम्हाला माझा पहिले डेली रुटीन सांगेन. मी रोज सकाळचे 6ला उठते. झूठ बोल रहा है. म्हणजे तुम्ही समजून जा कितीला उठते ती. मी रोज सकाळचे 6ला उठते. 6ला उठून आमच्या घरात कुत्री मांजरी हान, ते कुत्र्यांना मला पेडिग्री द्यायला लागते, मांजरींना मला खायला द्यायला लागते. आणि त्याच्यानंतर सकाळी आमच्या घरी कावला आणि कबूतर येतात, त्यांना पण आम्ही खावायला टाकते. आणि मग बाहेरची लादी बिदी पुसते. ते वाजून मला 6:30-7 वाजतात. मग त्याच्यानंतर मी जरा काय बोलतात, जरा 1 तास झोप काढते. मग 8ला उठून मी सगळा हॉल बिल साफ करते. आणि मी बसून राहते, सर्व काम माझी मुलगी करते. चुप, बिल्कुल चुप. हिम्मत कैसे हुई तेरी मुंह खोलने की. आणि त्याच्यानंतर काय बोलता, मम्मीला मी उठवते मग 8:30ला. दादाला मग मी उठवते, त्याला टिफिन बनवून देते मी. टिफिन बनवून देते त्याला आणि मग त्याला कामाला जायला पाठवते. मग त्याच्यानंतर सध्या तर माझं कॉलेज चालू नाही, म्हणून माझा डेली रुटीन यूज. आज मी कॉलेजला गेलेलो पण. आणि मग पप्पा जातात माझे जिमला, नाहीतर क्रिकेट प्रॅक्टिसला. आणि मग त्याच्यानंतर 11:30 वाजेपर्यंत सगळं काम अडकून होते. मग 12ला आम्ही जेवण बनवते. मी, माझी मम्मी नुसती झोपा काढते. बंद करो हाथ जोड़ के, मैं अशी मुलगी पाहिजे. मग त्याच्यानंतर 1ला सगळ्यांना जेवण बनवून देताव. मग 2 वाजता जरा झोपताव. मग त्याच्यानंतर रोज मग नंतर 4 वाजता भांडी घासायची. नंतर मग झाडू मारायचा. मग परत चहा बनवायचा. मग परत संध्याकाळच्या जेवणाची तयारी. आणि मग 7 वाजता दिवाबत्ती. एवढा करून करून माझी पोरी दमते, बघून तिच्या अंगाला मास नाही आहे. या सगळं बोलायची गरज. हे बघा, अरे उभी रे ना, आणि मला काम आहे. पण खरी गोष्ट आहे, ही खोटी बोलते. हिंदीची झोपा काढते माझी मम्मी. सगळं काम मी करते घरांचा, मम्मी माझी काही करत नाही. फक्त जरा असा हातबोट लावते बस, आवर माझी मम्मीने बी दुसऱ्यांना सांगते
तर माझी पोरी काही काम नाही करत. मध्ये हे शब्द किती वेळा सांगशील, मम्मी माझी काही नाही करत, मम्मी माझी काही नाही करत. आता गाईस तुम्हाला समजलं माझी मुलगी किती काम करते, तुम्ही बघून घ्या. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. कोणाची काही नाही. आज मी कॉलेजला गेलेलो, 2 लेक्चर बसलो, 3रा लेक्चर नव्हता, मग घरा आलो. घरा येऊन पण मम्मीने मला काम सांगले कपडे वाळत घालायचा. मम्मीने कपडे वाळत घातले नाही तरी मम्मी माझी तारीफ नाही करत. त्याच्यात काय तारीफ करायचं, ते रोजचं काम आहे. आम्ही बी करून करून आता नोकरी झाली हो. आता तिचा काम आहे ते सगळं करायचं. किंवा माझा डेली रुटीन रोजचा, माझी मम्मी सांगेल माझा डेली रुटीन होता. आता तुम्हाला तिने सांगितलं ना डेली रुटीन काय आहे. आता मी अजून काय सांगू तुम्हाला. मी सांगायला गेलं तर जाम काही आहे, मग मी सांगत नाही. माझी मुलगी सांगते ना तेच खरं आहे. तुम्ही बघा, ऐकून घ्या तिचं. प्लीज मम्मीचे रिॲक्शन घेतलं मी. शिवाय देशील र तू, पागल आहे का? माझी मम्मीच्या तोंडांना जाम शिवा असतं ना, जाम म्हणजे शिवा देते नॉर्मली. मला वाटतं व्हिडिओच्या ह्याच्यात शिवा देत, मम्मीने शिवा दिली नाही. त्या माझा प्लॅन फ्लॉप झाला, पण तरी सक्सेस मम्मीचे पहिलाच आहे ना, मग तुम्ही रिॲक्शन. शिवा दिला नाही. हळूहळू पुढे पुढे व्लॉग टाकीन डेली, त्याच्यात तुम्ही बघा माझ्या मम्मीचे शब्द कसे असताना कसे नाही. म्हणजे चौघांचा फॅमिली ड्रामा तुम्हाला दाखवीन मी मस्तपैकी. गाईस कोण जेवण बनवते बघा. बघा बघा माझी मम्मीच जेवायला बनवते, मी काही बनवत नाही सध्या तर. आणि नाव जोडते सगळं मी करते. माझी मम्मी झोपा काढते बोलते. हा हे फक्त रिएक्शन साठी रे, रिएक्शन. डॉली बुटकी बघा, डॉली आमची कवरी आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. ID इथे कुठेतरी असेल आणि नाहीतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, तिकडे लिंक असेल, तिकडे जाऊन तुम्ही मला फॉलो करा. ठीक आहे. आणि मम्मीचे रिॲक्शन जास्त काही नव्हते. शिवायने दिले मी लढले थोडे शिवाय देत पण नाही दिले. ठीक आहे, जाऊ द्या. ठीक आहे, बाय. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.